स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 106 पासूनच्या स्मृती आपण श्रवण करणार आहोत. तथा पुनरागमनी जोगिनी पोते अनुवादू. पुनरागमनी जोगिनी पोते अनुवादू. पुनरागमनी म्हणजे परत गेल्यानंतर काय घडलं ते सांगत असताना आचार्य श्रीजींनी जोगिनी आणि पोते या संदर्भातला जो काही संदर्भ आहे तो देखील त्या ठिकाणी सांगितलेला आहे स्व अनुभवाचा. मग भटोबासी केशोबासा ते म्हणितले. भटोबास केशोबासांना म्हणतात की आता तू मागोते तेथ जाय, आता तुम्ही परत तिथे जा ज्या ठिकाणी तुम्हाला धर्म हानीचा असा प्रसंग आलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला परत जायचं आहे. तिथून पळ काढायचा नाही, तिथे परत जायचं आहे आणि त्या विषयाला परत जिंकायचं आहे. आणि म्हणून तू मागोता तेथ जाय. केशोबासी मानिले. केशोबासांनी पण ते मान्य केलेलं आहे. केशोबासी आपुला मनी म्हणितले. केशोबास आपल्या मनामध्ये विचार करतात, हे देह येतुले असे कारण, म्हणजे हा जो काही प्रसंग घडलेला आहे, या प्रसंग घडण्याला कारण काय आहे तर हे सुंदर देह, हे देहाचं सौंदर्य जे आहे ते त्याला कारणीभूत आहे. मग आता काय करायचं, या देहालाच कृश करायचं किंवा या देहाचं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य नष्ट करायचं. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, मागवते गेले, पुन्हा गेलेले आहेत. कुठे? अटनाचेनी क्रमे गेलेले आहेत. लगेच निघाले तिथे पोहोचले नाही. आटन करत 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 त्या ठिकाणी गेलेले आहे. आणि आटनामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की देह तुटले, म्हणजे आत्यंतिक त्यांनी चर्या केलेली आहे आणि त्या चर्येच्या माध्यमातनं देह तुटले, म्हणजे देह अक्षम झालेले आहे. अत्यंत अप्राप्य केले, म्हणजे अत्यंतिक कठीण चर्या जी आहे ती त्यांनी केलेली आहे. मग तयाची गावा तिये बाईयेच्या घरा भिक्षे गेले. आणि पूर्ण जे काही देह त्या वेळेला सौंदर्यवान असं ते देह होतं, त्या देहामध्ये आता केशोबासांनी बदल केलेला आहे आणि स्वतःचं जे सौंदर्य आहे ते कमी केलं आणि परत त्याच घरी भिक्षेला गेलेले आहे. आणि गेल्यानंतर तव समयची ते उभी असे, म्हणजे त्या वेळेला ती अशी समोर त्या ठिकाणी उभी आहे ती व्यक्ती. आणि केशोबासा ते देखील, केशोबासांना त्यांनी पाहिलं आणि आयसी पचकरुनी थुकली, म्हणजे आता पहिल्या वेळेला त्यांनी बघितलं त्यावेळी त्या वेधल्या गेलेल्या आहेत. परंतु आता केशोबासांनी स्वतःच्या त्या रूपामध्ये इतका मोठा बदल करून घेतला. कशाच्या माध्यमातनं? अशी चर्या त्यांनी अशा प्रकारची केलेली आहे, म्हणजे भोजनामध्ये बदल करणं, वृक्षांना वगैरे ग्रहण करून देह आपलं जे आहे ते कृश केलेलं आहे त्यांनी. जसं सांगितलं ना, देह दमन, अजून कुठलं? देह दमन, असे 3 दमन आहेत. देह दमन, इंद्रिय दमन आणि मनोदमन. त्याला त्रिदंडी असं म्हटलेलं आहे. तर तिथे देहाचं दमन त्यांनी खऱ्या अर्थाने केले. इंद्रियांचं दमन त्यांचं झालेलं आहे केशोबासांचं, ते तर त्यांच्या पत्नीनेच सांगितलं. त्याच्यानंतर मनोदमन, त्याच्यामध्येच मनोदमन आलेलं आहे. अनेक वेळा आपण त्याग केल्यानंतर देखील जेव्हा त्या गोष्टी परत समोर येतात तेव्हा आपलं मनोदमन जर का नसेल तर आपण तिकडे त्या परिच्छेदाला आपण भंग करत असतो. आणि देह दमन म्हणजे इंद्रियांचं आणि मनाचं दमन केलं की आपोआपच देह दमन त्याच्यामध्ये होत असते. इंद्रियांना आवडणारे पदार्थ न खाणे किंवा मनाला आवडणारे पदार्थ न खाणे
आणि ते आवडत असतात ते काही वृक्षांना काही आवडत नाही, कोणा रुखसुख आवडत नसतं. सगळ्यांना आवडतं ते चांगलं चमचमीत वगैरे असं मिष्टान्न. त्या संदर्भामध्ये इंद्रिय आणि मनोदमन जर का केलं तर त्यामध्येच देहदमन जे आहे ते दडलेलं आहे. देहाचं दमन करायचं असेल तर इंद्रियांचं आणि मनाचं दमन करणं हे कर्मप्राप्त आहे. आणि म्हणून स्वामींनी स्वभाव मात्रे सांगितलेला आहे किंवा विकार हा इंद्रिय धर्म आणि विकल्प हा मनोधर्म आहे. त्याच आपल्याला काय करायचं, शून्यता करायची आहे हे स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे त्यांनी काय केलेलं आहे की त्या घरी ते परत गेलेले आहेत, परंतु कठीण चर्या करून गेलेले आहेत. कठीण चर्येमध्ये सर्वात जास्त प्रभाव हा अन्नाचा असतो की अन्न तुम्ही कसं खाताय त्यानुसार तेज तुमच्या चेहऱ्यावर असणार आहे. आणि त्या अनुसार मग त्या अन्ना ग्रहणामध्ये त्या वेळेमध्ये त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. वृक्षांना तर ग्रहण करावं लागणारच आहे, परंतु सोबतच त्याच्या ज्या वेळा आहेत 3 वेळा न घेता 2च वेळा किंवा एकच वेळ निर्वाण चर्या असं ज्याला म्हटल्या जातं, म्हणजे अत्यंत कठीण चर्या ही त्यांनी ती केली. आणि केल्यानंतर आणि मग त्याच घरी ते गेलेले आहेत. त्यावेळेला ती जी व्यक्ती आहे जी मागच्या भेटीमध्ये ते वेधल्या गेलेत केशोबासांना आणि केशोबासांचं अनुसरण किंवा धर्मभंग करण्याच्या दृष्टीने त्या व्यक्तीने प्रयत्न केलेला आहे, त्या व्यक्तीने परत जेव्हा केशोबासांना पाहिलं तेव्हा ते ऐसी पचकरून थुकली त्यांच्याकडे बघून. म्हणजे इतका त्यांनी आपला जो काय अवतार आहे देहाचा तो इतका बदल करून घेतलेला होता की आता त्यांना बघून त्या व्यक्तीला किळस वाटली. आपल्याकडे दोष वेधल्या गेला नाही पाहिजे किंवा दोषाकडे आपण वेधल्या गेलो नाही पाहिजे, तिथे आपलं नुकसान आहे. आपल्याकडे गुण वेधला गेला पाहिजे आणि गुणाकडे आपण वेधलो गेलो पाहिजे. आपण जर का दिसायला चांगले असू तर आपल्याला धर्महानी होऊ शकते. आणि इतरांना आपण दिसताना चांगले दिसू, परंतु आपण देवाला कधी चांगले दिसू, है ना. माणसांना चांगले दिसण्यासाठी आपण चांगले कपडे वगैरे सगळं नीट नेटके झालो की आपण जीवांना दिसायला चांगले दिसतो, परंतु देवाला मात्र उलट आहे. तुम्ही जेवढं नीट नेटके राहाल तेवढं देवाला तुम्ही आवडणार नाही. परमेश्वरा लागे रंका होवावे. मग ते रंकत्व कशाच्या बाबतीत असलं पाहिजे, धर्म आणि विधी सोडून सगळ्याच बाबतीत रंकत्व असलं पाहिजे. रंकत्व म्हणजे काहीच नाही, आपल्याकडे जे आहे ते आपण सगळं शून्य करायचं आहे. आणि परमेश्वराचा धर्म आणि तो विधी किंवा आचार जो आहे त्याचीच फक्त श्रीमंती असली पाहिजे. आणि ते असणं म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही रंक आहात. आणि एरवी आपल्याकडे भरपूर द्रव्य आहे, वस्तू पदार्थ सगळं संपत्ती सगळी आहे, व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही श्रीमंत झाले, पण परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही श्रीमंत नाही, रंक झाले तुम्ही. तुमच्याकडे धर्मच नाही आहे. आणि एखाद्याकडे धर्म आहे पण बाकीचं काहीच नाही त्यांच्याकडे, मग तो मात्र परमेश्वरा लागी व्यवहारासाठी तो रंक झाला पण परमेश्वरासाठी मात्र तो श्रीमंत झाला. अशा पद्धतीने रंक आणि श्रीमंत आपण कुणासाठी श्रीमंत व्हायचं आणि कुणासाठी रंक व्हायचं ठरवायचं. आपण देवासाठी रंक होऊन जातो, परंतु व्यवहारामध्ये मात्र आपण श्रीमंत असतो, त्याचा काही उपयोग नाहीये त्या श्रीमंतीचा. परंतु ज्या दिवशी आपण परमेश्वराकारणे व्यवहारासाठी रंक झालो आणि ईश्वरासाठी जर का श्रीमंत होता आलं तर तो परमेश्वराच्या प्रसन्नतेचा सर्वात मोठा भाग आहे. आमचे निळभट्ट भांडारेकार काय काय घेऊन निघाले घरातनं, काहीच नाही, रंक झाले. व्यवहारातल्या लोकांनी नावं ठेवली असतील, आपल्यापर्यंत ती गोष्ट आलेली नाहीये. निळभट्टांच्या नातलगांनी आसपासच्या लोकांनी नावं ठेवली असतील की हे सगळं सोडून गेले बरं. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या त्यांच्याकडे एक दमडी सुद्धा नाही आहे, परंतु ईश्वराच्या दृष्टीने कृपा दृष्टीने पाहिले तर भरपूर श्रीमंत झाले. ती श्रीमंती अजून आपल्याला मिळवता आलेली नाही. आपण करोडोचं संपत्ती मिळवू, परंतु निळभट्टांनी जी संपत्ती मिळवली ईश्वर संपत्ती ती आपण मिळवू शकलो नाही. माईमभट्ट सुद्धा चांगल्या सधन कुटुंबातले घरातले आहेत,
परंतु नेताना काहीच घेऊन नाही गेले, तसेच गेलेले आहेत. रंक झाले व्यावहारिक दृष्ट्या, परमेश्वर दृष्ट्या मात्र श्रीमंत झाले. आणि आमचे आचार्य श्री तर जे गाठोडं होतं घराच्या संबंधित ते सुद्धा आईकडे देऊन दिलं, म्हणजे त्यांनी सुद्धा काहीच ठेवलं नाही, तसेच आलेले आहेत. इत्यादी प्रकारे आमच्या बाईसांचं ऐश्वर्य होतं. त्यांचं पूजन व्हायचं, त्यांचा मान सन्मान सगळं त्यांनी सोडून दिलेलं आहे. जसं काळ कुळ लोक तिन्ही अंगविला जातं, तशा प्रकारे या सगळ्या गोष्टी बाईसांनी देखील सोडून दिल्या आणि मग स्वामींच्या सोबत आले. म्हणजे जेवढे कोणी स्वामींच्या सोबत आलेले आहेत ते सगळं सोडून आलेले आहेत. त्यांच्याकडचं श्रीमंती, आमच्या आऊसांची पण श्रीमंती होती. त्यांच्याकडे काय काय होतं, ती तरी या मोहाचा श्रीकृष्णाची मूर्ती होती, ती पण तिची श्रीमंती होती. स्वामी तेही बाजूला करायला लावलं त्यांना आणि निर्धन करून टाकलं व्यावहारिक दृष्ट्या. पण परमेश्वराच्या दृष्टीने मात्र त्या खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले, निरालंबी सगळे झालेले आहेत. आणि ते आलिंबन कसलं कसलं नुसतं संपत्तीच असेल, वस्तूचं, पदार्थाचं, द्रव्याचं असेल असं नाही. आलिंबन अनेक गोष्टींचं आहे. आपल्या सवयींचं आलिंबन आहे किंवा आपल्या सौंदर्याचं पण एक प्रकारचं आलिंबनच आहे. सौंदर्य जर का असेल तर ते आपण तसंच ठेवण्याच्या मागे, टिकवण्यामागे आपली धडपड असते. हे सुद्धा एक प्रकारचं आलिंबनच आहे. ते आलिंबन आचार्य श्री केशवदासांनी काय केलेलं आहे, ते शून्य करण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला आणि तो 100% यशस्वी झालेला आहे. ती जी व्यक्ती आहे ती त्यांच्याकडे बघून थुकली आणि भनंग म्हणून स्वाभाविकची आणि घरांत गेली. आणि त्यांच्याकडे बघून थुकलेली म्हणजे कुठला भाव त्यांच्यामध्ये निर्माण झाला, भनंग म्हणून, म्हणजे कोणीतरी भिकारी आहे वगैरे, म्हणजे त्यांनी ओळखलं देखील नाही किंवा ओळखलं देखील असेल पण ओळखलं देखील नाही. आणि भनंग म्हणून स्वाभाविकपणे, म्हणजे त्यांना काही लक्षात आलेलं दिसत नाही कोण आहेत काय आहेत, आणि घरांत गेली, घरामध्ये निघून गेलेली आहे. मागच्या वेळेस घरातनं ते बाहेर आलेले होते, त्यांच्यावर राखण ठेवलेलं होतं त्यांनी. येतुलेनी केशोबासी बाहे आफळली, आणि केशोबासांच्या लक्षात आलं की हे आपल्याकडे बघून थुकलेले आहेत. म्हणजे काय झालेलं आहे की आपण जी चर्या केली, परमेश्वराच्या वचनाला अनुसरून जे काही आपण केलेलं आहे त्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. आणि त्यांनी बाहे आफळली म्हणजे त्यांना मनोमन वास्तविक बाहे आफळली असा अर्थ नाही, परंतु एखादं कार्य यशस्वी झालं तर मग त्या संदर्भामध्ये जो काय अभिमान वाटतो, अभिमान हा चांगला सात्विक अभिमान, तो त्यांना वाटलेला आहे. हा नव्हे मी श्री चक्रधराचा केशव दया, म्हणजे मी कोण, केशव दया कुणाचा ना, श्री चक्रधरांचा. आपण कुणाचे आहोत, देव माझा आणि मी देवाचा, म्हणजे आपण देवाचे आहोत. आपण विविध नावं आपल्याला लावून घेतो धर्माच्या दृष्टीने, पण मुळामध्ये आपण देवाचे होत असतो है ना. आपण म्हणतो मी यांचा शिष्य आहे, मी ह्यांच्या नावाची दीक्षा घेतली, मी त्यांच्या नावाची दीक्षा घेतली, पण मुळामध्ये उपदेश देत असताना नाम कुणाची दिल्या जातात, परमेश्वराची. म्हणजे आपण शिष्य परमेश्वराचेच होतो. आणि अनुसरण कुणाच्या नावाचं घेता, कास तेही श्री गोसाव्यान कारणे आणि शृंगार तोही गोसाव्यान कारणे, म्हणजे सगळं स्वामींसाठीच करतो. जसं तसं आपण स्वामींचे शिष्य होत असतो. फक्त निमित्त गुरु जे आहेत ते आमच्या स्वामींनी मानायला सांगितलेलं आहे, निमित्त मानिजे. पण ज्यांच्या माध्यमातून आपला धर्मप्रवेश उपदेश होत असेल, अनुसरण होत असेल, ते आपले गुरु निमित्त सुहृद असतात. ते आमच्यापर्यंत देव पोहोचवतात आणि देवापर्यंत आपल्याला पोहोचवत असतात, आणि म्हणून ते महत्वाचे आहेत. आणि ते म्हणतात, हे नव्हे मी श्री चक्रधराचा केशवदया. तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत, श्री चक्रधर स्वामींचे आहोत. म्हणून नाव सारिदे, म्हणजे स्वतःचं नाव त्यांनी घेतलेलं आहे, अभिमानपूर्वक घेतलं. एका मताने सांगतात, तैसेची तया गुरुवाच्या ठाया गेले, आणि नंतर ते जिथे त्या ठिकाणी फुटा वगैरे सगळं सांडून आलेले होते ना, जोळी असेल काय असेल ते सगळं तिथेच ठेवून आलेले होते, परत तिथे गेलेले नाहीत. आणि आत्ता तिथे गेले, आणि त्या पुजाऱ्याच्या तिथे गेल्यानंतर
तेथ तेने फुटा मुख्य करून अवघेची दिधले. तिथे सगळं ठेवलेलं होतं. आधीच्या काळामध्ये प्रामाणिकता हा विषय चांगल्या प्रकारचा होता. त्याच्यामुळे ते नंतर जरी गेले तरी त्यांनी कोणीतरी ते पुजाऱ्याने ते बघितलेलं होतं. जेव्हा मागच्या स्मृतीमध्ये बघितलं आपण 105 क्रमांकाच्या स्मृतीमध्ये, की त्या पुजाऱ्याने त्यांना तिथे मुक्काम करताना बघितलेलं होतं आणि ते संन्यासी आहेत हे लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे ते संन्यासाचं सगळं साहित्य आहे ते आपण ठेवूया. ते परत कदाचित येतील तेव्हा त्यांना ते आपण उपयोगामध्ये आणायचं नाही. अशा प्रकारे परमेश्वराचं साह्य देखील झालेलं आहे. आणि जर का ते नंतर गेले असते आणि ह्यांनी बघितलंच नसतं आधी, पुजाऱ्याने तो म्हटलं असते ते तुमचंच आहे कशावरून काय वगैरे असं झालं असतं. परंतु बघा योगायोग परमेश्वराचं साह्य कसं असतं, की तिथे त्यांनी पण बघितलेलं आहे आणि नंतर मग ते साहित्य तिथेच आहे हे बघून त्याच्या लक्षात आलं की हे त्यांचंच साहित्य आहे सगळं. आणि जेव्हा केव्हा परत केशवदेव त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्या पुजाऱ्याने सर्व त्यांना परतवलं. गुरुवे ठेविले होते, ते गुरुवाने ते सगळं ठेवलेलं होतं. मग केतुलिनी काळे भटोबासांचे भेटी आले आणि नंतर मग परत आटनादी क्रमे चालत चालत चालत, म्हणजे आटनादी क्रमे जर का असेल आणि चालत प्रवास असेल तर एरवीच आपल्याला वेळ लागतो. आणि त्यामध्ये देखील इथे आटन कसं आहे, गावोनी गावा जायचं आहे. ते एकाच वेळेला 10 गावं बदलायची नाही एका दिवसामध्ये. एका दिवसाला एक गाव, दुसऱ्या दिवसाला दुसरं गाव, असं शांतपणे ते आटन जे आहे ते झालं पाहिजे. आणि तेव्हा आधीची भटोबासी म्हणितले आणि मग असा आटनादी क्रमे केशववास हे भटोबासांच्या भेटीला गुरूंच्या भेटीला निघालेले आहेत, पोहोचणार आहेत. आणि तेव्हाच आचार्य श्रीजींनी समस्त मार्गकुळाला सांगितलं की केशवद्या येतू असे गा. केशववास येत आहेत बर का. काळा ते पाठी मोरे करुनी, काळा ते पाठी मोरे करुनी म्हणजे काळ म्हणजे काय आहे, मृत्यू. मृत्यू काय करतो, तुमचं जे प्रस्तुत आयुष्य आहे ते आयुष्य संपवण्याचं कार्य काळ करत असतो, मृत्यू करत असतो. आता सध्या जे काही आयुष्य सुरू आहे केशववासांचं ते कुठलं आयुष्य आहे, अनुसरण आयुष्य सुरू आहे, व्यावहारिक आयुष्य नाही. व्यावहारिक आयुष्य जे असतं त्याला काळ संपवत असतो, मृत्यू संपवत असतो. पण अनुसरण आयुष्याला दोष संपवत असतो. कुठलाही दोष आहे त्याच्याने तो अनुसरलेला व्यक्ती मरत नाही, पण त्याचं अनुसरण मात्र मरून जातं. त्याचा आयुष्य संपत नाही, पण त्याचं आयुष्यातला जो महत्वाचा विधी आहे तो विधी मात्र संपून जात असतो. अर्थातच प्रमाद घडत असतो. आणि म्हणून अनुसरलेल्या व्यक्तीच्या दृष्टीने प्रमाद जो आहे तो त्याच्यासाठी काळासारखा आहे, मृत्यूसारखा आहे. आणि त्या काळाला पाठीमोरे करून, म्हणजे तो जो काही एक प्रकारचा अनुसरणाला मारणारा जो दोष आहे तो विकार दोष आहे, तो विकल्प दोष आहे, तो हिंसा दोष आहे. त्यामध्ये देखील विकल्प दोष जसा तसा तो धर्मावरूनच काढतो. तो म्हणजे तो अनुसरलेला असो ना तो वासनिक असो, त्याला धर्मावरूनच बाजूला करून टाकतो. आणि विकार दोष जो असा आहे की तो अनुसरलेल्या व्यक्तीला तो लागू होत असतो, चर्या करणाऱ्या व्यक्तीला तो लागू होत असतो आणि तो त्याचं अनुसरण किंवा चर्या जी आहे ती शून्य करत असतो. यथा छर्दोबास यांचं ते अनुसरण त्या दोषाने, विकार दोषाने म्हणा किंवा सवय दोषाने म्हणा, ते अनुसरण त्याचं शून्य केलेलं आहे. आणि म्हणून हे काळा ते पाठी मोरे करुनी म्हणजे काळाला मागे टाकून ते पुढे निघून आलेले आहेत, जिंकलेले आहेत. यामध्ये सांगितलं स्वामींनी की नरवीर आत पर विषय वीर नाही. नरवीर म्हणजे सहस्त्र पाठी, म्हणजे जे काही सहस्त्र सैनिक असतील वगैरे त्यांच्याशी युद्ध करून एखादा वीर असा असतो की तो 1000 लोकांशी लढेल आणि त्यांचे कुठल्याही प्रकारचे घाव स्वतःला लागू देणार नाही आणि त्यांना हरवेल आणि स्वतः जिंकेल. ऐसा विरळा नांदे स्वामी सांगतात. असा समर्थ धर्म आचरण करणारे व्यक्ती भरपूर आहेत का, विरळा नांदे, विरळ आहेत. असं सहजासहजी तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. खूप कमी प्रमाणामध्ये ते बघायला मिळतील.
आणि त्याच्यामध्ये देखील नर वीर आहात, म्हणजे नराते जिंकिते वीर पुरुष अनेक लोक तुम्हाला बघायला मिळतील. त्यांनी अनेकांना जिंकलेलं आहे. मध्ये खेळामध्ये जिंकलं, ते युद्धामध्ये जिंकलं, व्यवहारामध्ये जिंकलं, विविध याच्यामध्ये भांडणामध्ये जिंकलं. असे विविध जिंकणारे लोक तुम्हाला मिळतील. पण त्यांनी कोणाला जिंकलेलं असतं? मनुष्याला जिंकलेलं असतं किंवा जीवाला जिंकलेलं असतं. परंतु विषयवीर नाही, पण विषयाला जिंकणारे तुम्हाला जे काही पुरुष असतील ते काही सापडणार नाहीत. की त्यांच्या पुढे अमका पदार्थ आला आणि ते म्हणाले नाही ह्याचा मी परिच्छेद केला, मी खाणार नाही. नाही, हा पदार्थ जरी नाही तरी दुसरा पदार्थ तरी ते आवडीने खात असतील, नाही तिसरा पदार्थ तरी खात असतील. एखाद्यास त्यांना कुठल्या तरी अलंकाराचीच आवड असणार आहे, वस्त्राची आवड असणार आहे, खाद्यपदार्थांची आवड असणार आहे, काही ना काही विषयाची आवड त्यांना असणारच आहे. विषय म्हणजे विकार, आणि तो विकार कशाचाही असू शकतो. जो जड आणि चेतन दोन्ही पदार्थांचा तो विकार असू शकतो, त्याला अधविकार असं म्हटलं जाईल. परंतु विषयवीर नाही, म्हणजे विषयाते जिंकणारे वीर पुरुष बघायला भेटणार नाही. प्रपंचाला सोडलं, त्याग करणारे तुम्हाला कमी दिसतील, आणि त्याग करून त्या त्यागाला न्याय देणारे असे पण पाहिजे. त्याग करणारे भरपूर आहेत, परंतु त्यागाला न्याय देणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. जसं एखाद्या परीक्षेला बसणं सोपं आहे, पण त्या परीक्षेला न्याय देणं म्हणजे काय? इतके इतके टक्के तरी मार्क हे भेटले पाहिजेत, त्याला न्याय देणं असं म्हणतात. पाक निष्पत्ती सगळेच करतात, परंतु सुगरण मात्र कोणाला? सगळ्यांना म्हणतात का? सगळ्याच बायांना म्हणतात का सुगरण? महिलांना काही वाटत नाही का तसं? आपल्याला सुगरण का नाही म्हणत? अमक्याला सुगरण का म्हणतात असं वाटत नाही का? मनामध्ये कधी दुःख नाही वाटत का? म्हणजे नुसतंच पाक निष्पत्ती हे महत्वाचं नाही, त्याला न्याय पण देता आला पाहिजे. इत्यादी प्रकारे आपल्याला सर्व ज्या गोष्टी आहेत त्याला न्याय देता येणं, तसं अनुसरणाला न्याय देता आला पाहिजे. अनुसरणासाठी जो त्याग केला त्या त्यागाला पण न्याय देता आला पाहिजे, की लोकांनी नाव काढलं पाहिजे. आज आम्ही निळभट्टांचं नाव काढतोच की नाही? तुम्ही बघितलं निळभट्ट भांडारेकरांना? त्यांना नाही बघितलं, पण त्यांचा त्याग ऐकला आणि तुमच्या डोळ्यापुढे कोणतरी व्यक्ती असं उभं राहिलं. तुम्हाला खेई गोईंना आपण बघितलं नाहीये, परंतु त्यांचा त्याग मात्र आमच्यापर्यंत पोहोचला. 800 वर्षानंतर त्यांचं नाव घेतलं जातं, पंथामध्ये अनेक वेळा नाव घेतलं जातं. आमच्या स्वामींनी तर वचन त्यांच्या नावाचं काढलं एक, त्याग जायचा खेई गोईचा, शोधणीच्या पाठामध्ये वचन येतं. म्हणजे त्यांच्या नाव असलेलं वचन आहे, त्यांच्या त्यागाची प्रशंसा करणारं वचन आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे ह्याला म्हणतात विषयवीर. हे का नावं आली यांची? विषयाला यांनी जिंकलं, यांच्याकडे अशी संपत्ती आहे, पैसे द्यायला आलेले लोक आहेत, पण ते म्हणतात की देवा तुम्हाला काय पाहिजे का? आमच्या स्वामींना काय पाहिजे का? आम्ही ठरवलेलं आहे, पण आमच्या देवाला अमक्या दिवशी हे पाहिजे, तमक्या दिवशी ते पाहिजे, अमक्या अवतार दिनाला पुरणपोळी पाहिजे, आमच्या देवाला खीर पाहिजे, कितीतरी पदार्थ. आता ते अवतार दिन आला की मग आमच्या श्री प्रभूंना गुळ आणि शेंगदाणे पाहिजे, शेंगोळे पाहिजे. हे तुम्ही ठरवलेलं आहे. आणि आमच्या स्वामींनी काय ठरवलंय? हे तर तैसे काही न लगे. तिथे सांगितलं असं खेई गोईंना, एवढं तूप आहे ना तुमच्याकडे, तूप घेऊन या. दूध वगैरे तर रोजचं आणावं लागेल, मग तूप तर घेऊन या. स्वामी म्हटले का तसं? काहीच नाही म्हटले स्वामी. स्वामी तर हे तर तैसे काही न लगे. म्हणजे देवाला या गोष्टी नको आहेत. देवाला कोण पाहिजेत? खेई गोई पाहिजेत. निळभट्टांना काय नाही म्हटलं स्वामी? थोडस घेऊन निघा काहीतरी सोबत. शिदोरी तरी मागितली का देवानी? भिक्षा मात्र त्यांच्याकडे मागितली, परंतु त्या ठिकाणी दुसरं दृष्टपर देवानी आमच्या काहीच नाही मागितलं. धानाईसाच्या इथून पूजन स्वीकारून स्वामी पूजन स्वीकारलं, पण पूजनाचं जे काही वस्तू आहेत, अलंकार आहेत, ते मात्र काही देवाने स्वीकारलेले नाहीत. पूजन मात्र स्वीकारलेलं आहे. ह्या अशा बारकाईच्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत, की देव स्वीकारतात काय? वस्तू स्वीकारतात की पूजन स्वीकारतात? हे लक्षात आलं पाहिजे. पूजन स्वीकारतात. पूजन म्हणजे
त्याच्यामध्ये असलेली आवडी, तुमची तळमळ आहे, तुमची विनंती आहे, या सगळ्या गोष्टी देव स्वीकारतात. जसं हे सगळ्या आवडी आमच्या त्या ऊसासारख्या आहेत बरं का. ऊसामध्ये रस म्हणजे आमची आवड आहे. तुम्ही काय करता, ऊस खाता की रस? हा, कोणाला काय खाताय? तेव्हा ऊस खातोय आम्ही. चुकीचं वाक्य आहे की नाही? ऊसाचा रस पितो आहोत, ऊस खातो आहोत, म्हणजे ऊसाचा रस खातो आहोत, पितो आहोत आम्ही. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं की तो सगळा रस काढून घेतला जातो आणि रस काढल्यानंतर काय उडतं? खाली चोवडवर हे आमच्या ह्याच्यामध्ये येतं प्रयोगामध्ये. रस ऊसाचा काढल्यानंतर चोवड म्हणजे तो चोथा उरतो. त्या चोथा काय कामाचा असतो? काही कामाचा असतो का? तो कचरा म्हणून फेकला जातो, तो जाळला जातो वगैरे वगैरे. तसं आमच्या क्रियेतला जो काही रस आहे, म्हणजे जी आवड आहे, तोच रस आहे. तो रस परमेश्वर काढून घेतात आणि खाली काय उरतं? स्वामींसाठी ते अलंकार म्हणजे काय आहे? चोथा आहे. देवाला त्या अलंकाराशी काही घेणं देणं नाही. परमेश्वराला त्या पदार्थाशी काही घेणं नाही. त्या पदार्थातला जो गोडवा आहे तो म्हणजे तुमची आवडी आहे. मग तुमच्या आवडीच तर तुम्ही पाणी भात दिला तरी देव स्वीकार करतात. एखादं काहीतरी शिळं अन्न जरी दिलं तरी देव स्वीकार करतात. आणि तेच त्यांनी त्यांच्या आचरणकर्त्या साधकांना पण त्यांनी तेच विहित केलेलं आहे. आणि म्हणून हे सर्व काय आहे की हे विषय पदार्थ आहेत. मग ती संपत्ती आहे, ते घरदार असेल किंवा चेतन काही नातलग असतील, पती असेल, पत्नी असेल, ही सगळी संपत्ती कशी आहे? ही विषय संपत्ती आहे. आणि त्या विषय संपत्तीला नाही म्हणता आलं पाहिजे. आपण तर एक पदार्थ सोडला असेल आणि तो जर का समोर आला तर आपण नाही म्हणू शकत नाही. आपण तो रेंगाळत राहतो तो पदार्थ आपल्या मनामध्ये आणि एकदम खाऊन घेतो की उपाराच्या ताटातला आहे ना, मग थोडस खाऊन घेतो. चालतं तसं. एरवी तर परिच्छेदलेला पदार्थ खायचाच नाही. तर उपाराच्या ताटातला असो तर तो कोणी जरी दिलेला असो तर त्यांना सांगायचं माझा परिच्छेद आहे. पण आपण तो परिच्छेदलेला पदार्थ देखील खाऊन घेतो आणि म्हणतो जाऊ दे, देवाला माफी मागून घेऊ आपण. मुळामध्ये तो पदार्थ उपारातला आहे म्हणून आपण खात नाही. तो आपल्याला आवडतो म्हणून त्याला आपण उपारामध्ये हे करून ते खातो की देवाला उपार दाखवून खाऊया. म्हणजे त्या ठिकाणी तो विषय पदार्थ आहे, तो आपल्याला खायचा आहे, तो आपल्याला आवडतो आहे, त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. नाही म्हणता आलं पाहिजे आपल्याला. विषयाला म्हणजे प्रपंचाला, इथून तिथून जेवढं काही तुम्हाला दिसतं ना डोळ्याने, जेवढं दिसतं तेवढं प्रपंच आहे. जे पण दिसतं तुम्हाला ते सगळं प्रपंच या पदामध्ये येतं. आणि त्या प्रपंचाला तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. आणि ते नाही कोणी कोणी म्हटलेलं आहे, निळभट्टांनी, माहीम भटोबासांनी, महादाईसांनी, खेई गोईंनी, बाईसांनी त्याला नाही म्हटलेलं आहे. स्मृतीस्थळामध्ये तर कितीतरी लोक आहेत जे साधक आहेत, ज्यांनी देवाला बघितलं पण नाही, त्यांनी सुद्धा विषयाला नाही म्हटलं. त्यातले एक केशवदास आहेत की ज्यांच्या पत्नीच्या संपर्कात राहून सुद्धा त्यांनी त्या विषयाला नाही म्हटलं आणि त्यांची पत्नी सांगते की हे योग्य झाले. एवढं मोठं पोच पावती पहिल्यांदा कुठल्या तरी पुरुषाला मिळाले की हे योग्य झालेत, यांचे माझं पाप लागत असे, ह्यांना जाऊ द्या. असे हे केशवदास आहेत. पुन्हा यांच्यावरती परीक्षा घेण्याची वेळ आलेली आहे, परीक्षा देण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या वेळेला पुन्हा देहकृश करून ते आलेच. आचार्य भटोबास म्हणतात की काळा ते पाठी मोरा करून, म्हणजे त्या ठिकाणी केशवदास जे आहेत ते काळा ते पाठी मोरे करूनही येत आहेत. काळा ते जिंकून, म्हणजे विषय हा काळ आहे, विकार हा काळ आहे, अधविकार. त्या काळा ते जिंकून त्याच्या अधीन झाले नाही, त्याला बळी पडले नाही, प्रमाद घडू दिला नाही. आणि ते केशवदास आलेले आहेत. नरा ते जिंकी ते वीर पुरुष भरपूर आहेत, पर विषय वीर नाही, म्हणजे विषयात ते जिंकी ते वीर पुरुष बघायला भेटणार नाहीत. ते आम्हाला लीळा चरित्रामध्ये बघायला मिळतात, स्मृतीस्थळामध्ये आम्हाला ते बघायला वाचायला मिळतात. आणि म्हणून हे ग्रंथ जे आहेत ते वाचले पाहिजेत.
आपण बाकीचेच पारायण वाचतो, त्याच्यातनं महानुभावपंथाचा कुठला इतिहास कळतो आपल्याला? हा आहे महानुभावांचा इतिहास. लीळाचरित्र असेल, स्मृतिस्थळ असेल, वृद्धाचार असेल, मार्गरूढी असेल, हे वाचलं पाहिजे आपण. आणि तेव्हा आपल्याला कळेल की पंथासाठी कोणी कोणी काय काय केलेलं आहे. अशा प्रकारे मग येऊनी मागोते सांगितले आणि भटोबासांकडे आले, भेटले आणि मग क्षेम वार्ता विचारण्याची पद्धत आहे बरं का मार्गामध्ये आजही देखील. आपण गेलो की तुमची क्षेम वार्ता विचारतात. कुठून आलात? कधी निघाले होता? भोजन कुठे केलं? पुढे प्रवास कसा आहे? अशी क्षेम वार्ता विचारल्या जाते. मग जेव्हा तुम्ही तुमची क्षेम वार्ता सांगता, मग त्यावर तुम्हाला आता कशा प्रकारे तुमचं व्यवस्थापन करायचं आहे तुमच्या बाबतीतलं ते ठरवलं जात असतं. आणि बाहेरून जो व्यक्ती आलेला आहे, अभ्यागत आले, त्यांची क्षेम वार्ता विचारण्याची पद्धत आजही आहे. आणि भट्टोबासांना त्यांनी सगळी क्षेम वार्ता सांगितली आणि भट्टोबासा थोर सुख झाले. भट्टोबासांना थोर सुख झालं. खूप छान वाटलं की आपण जसं एखादा मुलगा आहे, तो मुलगा जेव्हा चांगल्या प्रकारे यश मिळवतो कशामध्ये तरी, तर त्याचं खरं समाधान त्याच्या आई वडिलांना खूप मोठं समाधान मिळत असतं आणि ते समाधान ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. तसं आचार्य श्री भट्टोबास बघतात की धर्माला लागणारे जीव भरपूर कमी आहेत. असं सगळेजण काही धर्माला लागत नाही. धर्म नष्ट आत पर विषय नष्ट नाही. धर्माचा नाश करणारे लोक आहेत, पण विषयाचा नाश करणारे लोक तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. आणि हे विषयाचा नाश करणारे आणि विषयाचे विषय वीर असणारे असे हे व्यक्ती बघून केशवदास एकदा नव्हे तर दोनदा, अनेकदा, तर अशा व्यक्तीला बघून आणि त्यांचा अनुभव ऐकून आचार्य श्री भट्टोबासांना खूप सुख वाटलं, समाधान वाटलं. मग यावरून किती एक आटना गेले. आता हे जेव्हा हे का ऐकायचंय स्मृतिस्थळ, कारण की हे ऐकून केशवदासांचं हा अनुभव ऐकून आणि त्या अनुभवाला त्यांनी जे काही न्याय दिलेला आहे किंवा जो काही चर्या निर्माण केली आणि विषयात जिंकले, यशस्वी झाले, ही यशोगाथा त्यांची ऐकून किती एक आटना गेले. मग कितीतरी साधक ती प्रेरणा त्यांच्याकडनं घेऊन, आदर्श घेऊन ते आटनाला अनेक साधक गेलेले आहेत. आणि आटनाला नुसतंच गेलेले नाही, तर त्यांनाही असे काही अनुभव आले, तर त्यावेळी कशा प्रकारे कुशलता करायची आहे, कशा प्रकारे ते विषयापासून वाचायचं आहे. चेतन विषयच नव्हे तर भिक्षेमध्ये एखादा चांगला पदार्थ जर का वाढल्या जात असेल, तेव्हा त्याला कसं नाही म्हणायचं आहे, त्याच्यातनं कसं मन काढायचं आहे, इत्यादी सगळे अनुभव त्याच्यातनं सर्वांनाच प्राप्त झालेले आहेत. आणि तो अनुभव घेऊनच कितीतरी आटनाला गेले आणि आटनाला गेल्यानंतर परत अनुभव आले. किती एकी चर्या केल्या, कितीतरी साधकांनी निर्वाण चर्या, कठीण दुर्घट चर्या जी आहे ती केलेली आहे. हे स्मृती मलेको याबा, हे स्मृती जी आहे म्हणजे पुढच्या काळामध्ये मलेको याबा नावाचे महानुभाव संत आहेत, साधक आहेत. ते काय करायचे, सगळ्यांना ही स्मृती सांगायचे, केशवदासांचा अनुभव सांगायचे की बघा तुम्ही म्हणाले की आम्हाला हे शक्य नाही, मग ही स्मृती त्यांना सांगितल्या जाते केशवदासांची, बघा यांना कसं शक्य झालं. असे हे स्मृती मलेको याबा सांगते आणि धर्मवार्ता करीती. आणि या स्मृतीला धरून धर्मवार्ता केल्या जायची. जसं आता आपण एखादं वचन घेऊन धर्मवार्ता करतो, एखादी लीळा घेऊन, एखादं काहीतरी वृद्धाचार, मार्गरूढी एखादा घेऊन त्याच्यावर चर्चा करत असतो, एखाद्या अवतारांचं नाव घेऊन त्याच्यावर धर्मचर्चा करत असतो. तशा पद्धतीने केशवदासांची स्मृती कोमळ असी किंवा नूतन चर्यावंत वगैरे असतील, यांना ती सांगून आणि मग धर्मचर्चा केल्या जायची. कशा प्रकारे धर्माचं रक्षण आपण जर का केलं तर धर्म आपलं रक्षण कशा प्रकारे करतं हे सांगितलं जायचं. आणि यावरी भटोबासी जोगिनी पोत्याची गोष्टी सांगितली. आणि यावरूनच भटोबासांनी जोगणी आणि पोत्याची गोष्टी सांगितली, म्हणजे स्वानुभव त्यांनी सांगितलेला आहे.
यावरी भटोबासी म्हटले, एकल्या आटन न करावे गा. आता तिथून नियम सुरू झाले. याच्या आधी किती लोकांनी आटन करावं असा काही नियम नाहीये. म्हणजे पुरुषांसाठी पण नियम नाहीये, स्त्रियांसाठी आहे. एकली स्त्री स्वामी सांगतात ना, तैसिया स्थाना, असं धाडू नये. म्हणजे स्त्रियांनी मुळातच एकटीने प्रवास करू नये, रात्री अपरात्री किंवा अवेळ सवेळ दुपार अशा वेळामध्ये एकटीने प्रवास करू नये. आणि पुरुषांसाठी मात्र असं कुठला नियम नाही, परंतु या घटनेनंतर पुरुषांच्या बाबतीमध्ये देखील एक नियम झालेला आहे, की ते म्हणतात एकल्या आटन न करावे का. कुणीच एकट्याने आटन करायचं नाही. एक वेळ मी आटनी वेळचा निद्रास्थाना एका देवळा गेला. एक वेळ आचार्यश्री सांगतात की मी आटनी असताना, आटन करताना वेळीचा म्हणजे सायंकाळी निद्रास्थाना एका देवळा गेला. म्हणजे मुक्कामाची सोय कुठे असणार आहे, स्वामी सांगितले की खांड देवळी, म्हणजे खंडलेलं देऊळ असेल जिथे कुठल्या प्रकारची पूजा अर्चा नाही, अशा देवळामध्ये निद्रेसाठी जायचं. आणि त्या निद्रास्थानाला मी गेलेलो असताना तर तेथ जोगिनी एकी आली. एक जोगिनी आहे ती आलेली आहे आणि तिया म्हटले या पिंडे पिंड खेळो. तव मिया म्हटले जाय परते. म्हणजे विषय विकाराच्या वासनेने ती व्यक्ती आलेली आहे. तेव्हा भटोबास म्हणतात मी त्यांना परत जायला सांगितलं, लांब सरायला सांगितलं आणि तेथून निघाला आणि तिथून मी निघालो. त्या म्हटले पळता काही तुमचे पोते जाईल. पळता का, तुमचं पोतं जाईल म्हणजे तुमचं साहित्य इथेच राहून जाईल, किंवा पोते जाईल म्हणजे तुमचा जो काही धर्म आहे, म्हणजे पुरुष धर्म जो आहे त्याला कलंक लागेल, असाही अर्थ त्याच्यातनं घेता येतो. अशा प्रकारे ते म्हणतात की मिया म्हणितले पोते जाईल ते माझे की, म्हणजे ते जे काही पुरुषार्थ धर्म जो काय असेल तो जाईल, तो माझा जाईल, व्यवहारातला पुरुषार्थ धर्म. एरवी धर्म आचरण करणे हाच पुरुषाचा पुरुषार्थ आहे आणि विषयाला नाही म्हणणे हा देखील पुरुषाचा पुरुषार्थ आहे. त्याला हो म्हणणे म्हणजे धर्म पुरुषार्थ जो आहे तो आपण घालून बसलो. भट्टोबासाने तो घालवलेला नाही. ते म्हणतात की पोते जाईल ते माझे की, म्हणजे काय नाव कलंकित होईल वगैरे तुझ्या दृष्टीने ते माझं होणार आहे. तुझे असावे माझावे, तुमच्याकडे तर कुठलाच धर्म नाही आहे. तुमच्याकडे धर्म असला पाहिजे मग तो धर्म जाईल, पण आमच्याकडे तो धर्म आहे आणि तो ईश्वर धर्म आहे आणि तो जाणार देखील नाही. बाकीचा धर्म काय असेल व्यावहारिक दृष्टीतला तो जात असेल तर जाऊ द्या, तो माझा जाईल, परंतु तुमच्याकडे मात्र ईश्वर धर्म नाही. तुमच्याकडे तो जो काही एखाद्याचा धर्म राखावा असा देखील धर्म तुमच्याकडे नाही आणि म्हणून तुमचं काही नुकसान होणारच नाही, असलं तर ते नुकसान होईल. ऐसे म्हणून अनिका निद्रास्थाना गेला. असं म्हणून आचार्यश्री दुसऱ्या निद्रास्थानाला गेले. म्हणून अनुभवीची गोष्टी सांगितली, अनुभवाची गोष्ट सांगितली. का सांगितली? कारण की अशा वेळेला आपल्या पूर्वजांनी काय चर्या केलेली आहे आणि चर्या करत असताना त्यांना कशा प्रकारचे अनुभव आले हे एकमेकांना ते अनुभव सांगणं हे आवश्यक आहे, जेणेकरून जसं आता ही चर्या करणारे, आटन करणारे जे असतात ते एकमेकांना अनुभव सांगतात की अमक्या गावात भिक्षा घेऊ नका बरं का, ते नपाळत्याचं गाव आहे, किंवा मग अमक्या गावात गेले तर तिथे 2-4च घरं अशी चांगली आहेत जिथे तुम्ही भिक्षा घेऊ शकता, किंवा निद्रास्थान मग अमक्या ठिकाणी आहे, तमक्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे काही ना काही जो अनुभव आहे तो धर्म अनेकांचा वृद्धिंगत व्हावा, चांगला व्हावा, यासाठी तो अनुभव सांगितला जातो. आणि म्हणून इथे केशवदास यांचा अनुभव जो आहे तो अनुभव सर्वांनीच ऐकला. भट्टोबासांनी आपला अनुभव सर्वांना सांगितला आणि आचार्यश्री पुढे म्हणतात की म्हणून एकल्या आटन न करावे, एकट्याने आटन करायचं नाही. मग दोघी दादा म्हणजे 2-2 भिक्षुक आणि चौघी बाई ऐसी व्यवस्था केली. म्हणजे एक तर जे भिक्षुक आहेत त्यांनी एकट्याने आटन करू नये, त्यांनी दोघांनी आटन करावं. एकटं कोणी असलं तर त्यांच्यावर असं काही संकट येऊ शकतं आणि म्हणून त्यांनी दोघांनी आटन करावं. आणि जर का
महिला साध्वी असतील तर त्यांनी काय करायचं, चौघी जणी, जे एक जण भिक्षेला जाते त्याच्यासोबत दुसरे जण भिक्षेला गेले पाहिजे. तिघ जण असले तर तिघांनी भिक्षेला जावं, परंतु दोघांनी भिक्षेला जावं आणि एक स्त्री आहे, साध्वी आहेत, ते एकट्याच राहतील, मग त्यांना कोणतरी सोबत पाहिजे. म्हणजे दोन भिक्षेला गेले तर दोघी जणी सोबत असले पाहिजे, दोन सभावाला गेले तर दोघी जणी सोबत असले पाहिजे, किंवा चौघींनी सोबत राहा, परंतु चौघ असणं आवश्यक आहे. आणि दोघी दादा म्हणजे भिक्षुक असतील तर दोघे अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती भटोबासांनी त्या ठिकाणी लावून दिलेली आहे, आयसी व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने धर्म आचरण करत असताना जे तुम्हाला योग्य वाटतं, जे तुमच्या धर्मासाठी रक्षक ठरतं, अशी व्यवस्था तुम्ही करू शकता. जरी पंथ प्रवाहात ती व्यवस्था नसेल, परंतु काळ परत्वे काय होतं, बदल होत जातो. जसं अलीकडच्या काळामध्ये आता स्वामींनी सांगितलं घर न निवडीत भिक्षा कीजे, परंतु त्या काळामध्ये अशी काही घरं लागून असायची की जे कुठल्याही प्रकारचा मांसाहार करत नव्हते, अशी घरचा एक विभाग वेगळा असायचा है ना. आधी घरांच्या व्यवस्था वेगळ्या वेगळ्या असायच्या, गाव असं विभागलेला असायचा, विशिष्ट घरं या भागात, विशिष्ट घरं या भागात. त्याच्यामुळे कोण मांसाहार करतं कोण नाही करतं हे लक्षात यायचं. आत्ताच्या काळामध्ये काय झालं, सरसकट सगळे मांसाहार करायला लागलेले आहेत. तर अशा वेळेला आपल्याला थोडंसं त्या दृष्टीने घर निवडावं लागतं. म्हणून बहुतांशी असं होतं की धर्मदृष्ट्या देखील लोकांचं कमकुवतता झाली. आधीच्या काळामध्ये जर का एखाद्या घरी काय असं बनवलेलं असेल तर ते सांगायचे की आमच्या घरचं तुम्हाला चालणार नाही, असं धर्मबुद्धी आधीच्या लोकांमध्ये होती. आताच्या लोकांमध्ये ती धर्मबुद्धी आहे की नाही आहे देव जाणे. आणि म्हणून काळ परत्वे खूपसे लोक काय करतात की उपदेशी घरं आहेत का त्या गावामध्ये, काही म्हणजे उपदेशी लोकांकडेच आम्ही भिक्षा मागू, किंवा ते उपदेशी लोकांना विचारलं जातं तुम्ही आम्हाला 2 घरं दाखवा, का की तिथे मांसाहार नको वगैरे असं काही असेल, म्हणजे त्या घरी आपल्याला भिक्षा घेता येते. आणि म्हणून काळ परत्वे धर्मरक्षणासाठी म्हणून व्यवस्था करा. कशासाठी, आपल्या सुखसोयीसाठी नाही, धर्मरक्षणासाठी. कुठल्याही प्रकारे परमेश्वर तर ते अशा ठिकाणी तुम्हाला जाऊच देणार नाही, परमेश्वराचं साह्य तर होतच होतं, परंतु आमचा धर्म मात्र कसा आहे आपल्याला माहिती नाही. आपला धर्म वरवडेच आहे की भितरांत आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून आपल्याला साह्य होईलच नाही अशातला भाग नाही, परंतु तरी देखील आपण थोडस दक्षता घ्यावी. आणि तुम्ही जर का चांगले चर्यावंत झालात तर मग तुम्हाला स्वतःलाच त्याचे संकेत बरोबर मिळतात, परमेश्वराचं साह्य त्याच्यामध्ये होतं. अविहित ठिकाणी आपण जाऊ शकणार नाही, परमेश्वर जाऊ देत नाही, साह्य होतं. तरी देखील आपण धर्म रक्षणार्थ आपल्याला वाटलं की नाही अशा प्रकारची व्यवस्था केल्या गेली पाहिजे, तर ती नव्याने जरी पंथात करावी लागत असेल आपल्याला तरी ती नव्याने का होईना ती आपण ती करावी. परंतु आपल्यातला जो धर्म आहे, मग तो चर्या धर्म असेल, स्मरण धर्म असेल, भिक्षा धर्म असेल, सेवा दास्याचा धर्म असेल, हे सगळे धर्म जे आपल्याला ईश्वर धर्मामध्ये बांधून ठेवणार आहेत आणि आपल्याला अनेक दोषांपासून मुक्त करणारे आहेत, हे सगळे धर्म आपल्यामध्ये जिवंत असले पाहिजेत. आणि असा धर्म जिवंत असलेला जन्म जो आहे तो जीवितपूर्वक आपल्याला परमेश्वराला देता आला पाहिजे. म्हणजे केशवदासांनी काय केलेलं आहे की आपल्यातला जो विषय आहे तो विषयच त्यांनी मारून टाकलेला आहे, आणि धर्म जो आहे तो जिवंत त्यांनी स्वतः ठेवलेला आहे. आपल्याकडे विषय पदार्थ आले की आपण विषयाला जिवंत करतो, धर्माला मात्र धर्म नष्ट करून टाकत असतो. परंतु ह्यांनी काय केलं, विषय नष्ट करून टाकला त्यांनी आणि स्वतःतला धर्म जागा ठेवला, आणि तो जिवंत धर्म घेऊन ते तिकडून निघालेत. आणि भट्टोबास म्हणतात की काळा ते पाठीमोरा करून ते येत आहेत. आणि तो जिवंत धर्म असा आहे की तो अनेकांना जीवन देणारा ठरलेला आहे. जसं पाणी आहे, पाणी काय करतं, अनेकांना जीवन देतं की नाही, अनेकांना जगवतं. अन्न आहे, अनेकांना ते जगवतं. तशा प्रकारे केशवदासांचा एक
अनुभव, एक चर्या ही त्या काळामध्ये इतकं सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं की अनेक लोक तो अनुभव ऐकून चर्येला निघाले आणि त्या चर्येमध्ये त्यांना काही विषय नष्टत्वाचे अनुभव समजा येत असतील, विषयांचे अनुभव येत असतील, तर केशवबासांचा जो काही अनुभव आहे तो डोळ्यासमोर घेऊन त्यांनी देखील विषयाला काय केलेलं आहे, विषय नष्ट करून टाकलेला आहे आणि धर्म वृद्ध त्यांनी केलेला आहे आणि धर्माचं जे काही अनुष्ठान आहे ते करत असताना विषयाला मात्र त्यांनी नष्ट केलेला आहे. अशा प्रकारचा चर्या म्हणजे आपल्यातलं धर्म आचरण कसं असावं, आपलं स्मरण कसं असावं, अनेकांनी त्याच्यातनं प्रेरणा घेतल्या गेली पाहिजे. आपल्या चर्येतनं, आपल्या स्मरणातनं, आपल्या सेवादास्यातनं अनेकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. बाकीचे कोणी नावं ठेवतात, तो त्यांचा भाग आहे, तो त्यांचा प्रसव आहे. त्याच्यासाठी आपण घाबरून नाही जायचं एकदम. तो त्यांचा प्रसव आहे, त्याच्यामुळे ते नावं ठेवतात. परंतु आपण जी चर्या करतो त्यातनं कोणीतरी प्रेरणा घेणार कोणीतरी असतं. ते तुमच्या जवळच असेल असं नाही, लांब दूर कुठेतरी कोणतरी असेल आणि त्यातनं ते प्रेरणा घेत असतील. तर अशा प्रकारची प्रेरणा केशवबासांनी आपल्या चर्येतनं अनेकांना दिलेली आहे. अशा पद्धतीने आज आपण ही जी केशवबासांची स्मृती श्रवण केलेली आहे. पुढची स्मृती येते 107 क्रमांकाची. म्हातार दाम पूर्वक भटोबासी मार्गा प्रार्थने. म्हातार दाम म्हणजे जे काही द्रव्य शिल्लक आहे असं द्रव्य, किंवा असं पण एक म्हणणं आहे की भट्टोबासांना 5 गावाची वृत्ती येत होती, काही द्रव्य येत होतं, त्याला म्हातारदाम असं म्हटलं गेलेलं आहे. 5 गावाचं विशिष्ट काही द्रव्य त्यांना प्राप्त होतं असंही एक सांगितलेलं आहे. आणि म्हातारदाम म्हणजे असाही अर्थ लावू शकता, जे काही भजन पूजन आचार्य श्रीजींचं व्हायचं ते सर्व साठवून ठेवलेलं आहे. कशासाठी? की ते परमार्गी उपयोगी लागेल. जेव्हा एखादे अधिकरण एखादा मार्ग चालवतात तर त्यांच्याकडे किती मंडळी, त्या अनुषंगाने त्यांच्याकडे ती व्यवस्था ठेवावी लागते तेवढ्या लोकांची. मग ते काही भिक्षेचं अन्न असेल म्हणा, इतर काही व्यवस्था असेल म्हणा, जागेची व्यवस्था असेल म्हणा, किंवा काही सुखदुःखाला जे काही अडी अडचणीला अडणीच्या क्रियेला काही लागणार आहेत ते म्हणा, अशा काही गोष्टींचा संग्रह जेवढा लागेल तेवढाच, त्याला आलिंबन म्हणत नाही. अपेक्षेपेक्षा जास्त, आवश्यकतेपेक्षा जास्त जे आपण ठेवतो त्याला आलिंबन असं म्हणतात, है ना. मांस तर सगळ्यांच्याच अंगावर आहे की नाही, परंतु प्रमाणापेक्षा जास्त मांस झालं की आपण काय म्हणतो, मग ते आवश्यक आहे का? ते नाही, ते आवश्यक नाही, ते आपल्यासाठी घातक आहे. तसं तुमच्याकडे जे पदार्थ असतील, द्रव्य असतील, वस्त्र असतील, जे तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच असणं त्याला आलिंबन म्हणत नाही. त्याच्यापेक्षा जास्त साठवून ठेवणं त्याला मात्र आलिंबन असं म्हटलं जातं. तर हे जे द्रव्य आहे ते भट्टोबासांनी परमार्गी उपयोगी लावलेलं आहे. एक वेळ देशी दुर्भिक्ष पडले. दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ पडलेला आहे आणि भिक्षुकाची भिक्षा नाही. भिक्षुक भिक्षेला जायचे पण भिक्षा मिळत नव्हती. जी पूरक भिक्षा नव्हती मिळत, भिक्षा मिळत होती पण समजा 2 भाकरीचा आहार आहे, अर्धीच भाकरी भिक्षा मिळायची. बोला आता एवढी आपल्याला एक घास कमी खाल्ला तर कसं तरी होतं. इथे एवढा आहार शोधणी केलेली आहे, आहार निश्चिती झालेली आहे आणि मग त्याच्यामध्ये एवढं कमी भिक्षा जर का मिळाली तर मग स्मरणी अस्वस्थता वगैरे निर्माण होणार आहे. परंतु बघा परमेश्वराचे साधक कसे असतात की भिक्षुकासी भिक्षा नाही, भिक्षुकांना भिक्षाच मिळत नव्हती आणि भिक्षुके भिक्षे जाती जोडिये दोन्ही चारी कोरके येते. भिक्षुक भिक्षेला तरीही जायचे, देवाने भिक्षाविधी सांगितलेला आहे. आणि जोडीमध्ये काय यायचं, 2-4 कोरके यायचे, म्हणजे 2-4 भाकऱ्या नाही, इथून चतकोर इथून चतकोर, 2-3-4 चतकोर भाकर फक्त यायची. आणि भटोबास भिक्षा थोडी देखतील आणि पचन घालीतील. बघा कसे साधक आहेत की जर का भटोबासांना कळलं की भिक्षाच मिळत नाही तर भटोबास काय करतील, स्वयंपाक बनवायला लावतील, कारण की दुष्काळ सध्या आहे.
तर त्या दृष्टीने व्यवस्था करावी लागणार. आणि म्हणून भिक्षुके झोळीये तळी चिंध्या घालीती. आणि भटोबासांना ते लक्षात येऊ नये म्हणून कपड्याचे तुकडे तुकडे ज्याला आपण चिंध्या म्हणतो ते चिंध्या खाली ठेवायच्या आणि वर भाकरीचे जे काही कोरके कोरके आहेत चतकोर वगैरे असे ते अशा पद्धतीने ठेवायचे जणू काय खाली पण भाकर आहे आणि वर पण भाकर आहे, पण खाली काय आहे? चिंध्या आहेत. वरतीच फक्त भाकर दिसेल असं आणि चिंध्या दिसणार नाहीत अशा प्रकारे ते लोक करत होते. का? की आपल्यामुळे भटोबासांना मार्गी पचन बनवण्याचं कष्ट नको किंवा आपल्या भोजनासाठी साध्वींना वगैरे बनवण्याचं कष्ट नको अशा दृष्टीने आपण निमित्त व्हायचं नाही कुणाला कष्ट द्यायला. आणि म्हणून ते काय करायचे की झोळीये तळी, झोळीच्या खाली आधी चिंध्या आणि वरी भिक्षा ठेवी ती जेवढं काय आलं. त्याच्यामुळे इतरांना असं दिसायचं की भरपूर भिक्षा आली बरं का, असं भटोबासांना दिसावं म्हणून ही व्यवस्था. मग भटोबास झोळीया दृष्टपूत करीती. भटोबास झोळी दृष्टपूत करायचे म्हणजे ते त्यांच्या दृष्टीने दृष्टपूत करत नाहीत. अधिकरणांकडे पण आपण झोळी दृष्टपूत करतो तर अधिकरणात या झोळीतलं अन्न पवित्र करत नसतात. ते काय करत असतात? त्या झोळीला हात लावतात आणि विनंती कोणाला करतात? परमेश्वराला करतात की देवा यांनी जी ही भिक्षा आणली ते आपण कृपा दृष्टीने अवलोकन करून हे अन्न पवित्र करावे, आपला उचिष्ट प्रसाद द्यावा. अशा प्रकारची विनंती अधिकरणं साधू करत असतात. आचार्यांनी ती दृष्टपूत करविली देवाकडनं आणि गंगे भोजन करावया जाते. झोळी दृष्टपूत केली की ते साधक सगळे गंगेकडे भिक्षेला जी भिक्षा आणलेली आहे भिक्षा मागून नदी तरी भोजन कीजे असं स्वामींचं वचन आहे. परंतु व्यवस्था काळानुरूप बदलत जाणार. आता आपण तुम्ही नदीकडे जर का भोजनाला गेले कारण की तिथे पाण्याची व्यवस्था असते तर त्या काळाचं पाणी प्रदूषण विरहित होतं, ते पिता येत होतं. आताच नदीचं पाणी तुम्ही पिऊ शकत नाही कारण की ते प्रदूषण युक्त ते पाणी असतं. आणि म्हणून थोडासा बदल त्याच्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये झालेला आहे. आणि त्यांनी काय केलं की एक दिवशी ऐसा एकी दिसी भटोबासी एकाची झुळी तळी तळी हातू घालून भिक्षा उचलली. आणि भटोबासांच्या ते लक्षात आलं की लक्षात येऊन जातं पूर्ण अन्नाने भरलेली झोळी आणि एकदम हलकी झोळी हे बरोबर लक्षात येतं. आणि भटोबासांनी एकदा काय केलं की झोळी दृष्टपूत करताना काय केलेलं आहे की एकाची झोळीसी तळी हातू घालून एकाच्या झोळीच्या तळाला हात लावला आणि ती झोळी अशी उचललेली आहे. तर हळू लागली म्हणजे हलकी लागली आणि त्याचं जे वजन असलं पाहिजे अपेक्षित ते वजन त्याला नव्हतं, एकदम हलकी लागली. आणि काही पा हळू झोळी का? भटोबास म्हणतात एवढी हलकी झोळी कसं काय बरं? म्हणून भीतरील्यांना ऐसे केले म्हणजे वरचं जे अन्न असं होतं भाकरी ठेवलेल्या त्या बाजूला केल्या भटोबासांनी. आणि तव तळी चिंध्या देखिल्या, तर तळी काय होतं? चिंध्या होत्या. मग उगेची ऐसे राहिले आणि भट्टोबास काहीच बोलले नाही, शांत राहिले. आता याच्यावर काहीतरी व्यवस्थापन करावं लागणार आहे. दुर्भक्ष पडिले असे ऐसे कळले आणि मग चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की दुष्काळाला सुरुवात झालेली आहे. दुष्काळ पडतो आहे. दुष्काळ जेव्हा पडतो तेव्हा तो 1 वर्ष पडत नसतो. दुष्काळ असतो 1च वर्ष, परंतु त्याचा असर मात्र 3 वर्ष पुढे असतो. एवढा मोठा दुष्काळाचा एका दुष्काळाचा तो आता आपल्याला दुष्काळ अलीकडे जाणवत नाही. 12 महिने आपल्याला सगळं उपलब्ध राहतं. परंतु आधीच्या काळामध्ये जसं शेती व्यवसाय जो होता हा ऋतू काळानुसार तो चालायचा. ज्या वेळेच त्या वेळेला ते अन्न पीक वगैरे घेता यायचं आणि त्याच्यामध्ये एखादा वर्ष दुष्काळ पडला तर मग अवघड व्हायचं. आता आपल्याकडे जरी दुष्काळ पडलं तर दुसऱ्या भागातनं अन्न मागविलं जातं. त्या काळात ती तशी सुविधा एवढी लवकर नसायची. आणि मग दुष्काळ पडलेला आहे असं लक्षात आलं. मग वेळचा निद्रास्थानी अवघे बैसले होते. सायंकाळी निद्रास्थानी सगळे बसलेले होते. तो भटोबास आपला स्थानी होणी उठिले. भटोबास स्वतःच्या जागेने उभे राहिले आणि उभे राहून ते बोलायला लागले. उभ्या ठाकुनी हात जोडून प्रार्थिले. सगळेजण बसलेले आहेत आणि भटोबास उभे राहिलेले आहेत.
आणि आता ते काहीतरी सूचना देत आहेत, म्हणजे आपण सगळ्यांनी ती ऐकायची आहे. पण भटोबासांनी हात जोडले आणि प्रार्थना केली. कोणी प्रार्थना केली? गुरूंनी प्रार्थना केली. कोणाला? शिष्यांना. एरवी शिष्य करतात प्रार्थना, किंवा शिष्य देवाची प्रार्थना करतील, गुरुची प्रार्थना करतील. पण महानुभाव पंथ हा जगाच्या पाठीवर असा एक पंथ आहे जिथे शिष्य गुरूंना दंडवत करतात आणि गुरु सुद्धा शिष्यांना दंडवत करतात. गुरु देखील शिष्याचं पूजन करतात आणि शिष्य देखील गुरूंचं पूजन करतात. या ठिकाणी बघा, प्रायश्चिताच्या वेळेला देखील असं असतं की जेव्हा मोठ्या पोथीचं जेव्हा प्रायश्चित्त होतं की नाही, त्यावेळेला सगळी काही साधू मंडळी प्रायश्चित्त गुरुनिमित्तांना लक्ष ठेवून ते देवाकडे प्रायश्चित करतात आणि ते गुरु देखील काय करतात? शिष्यांकडे प्रायश्चित्त करतात की काही बोलताना काही कमी जास्त मी बोललो असेल वगैरे. ह्या मोठेपणा म्हणजे पूर्णपणे निर्मळ व्हायचं, हे या महानुभाव पंथामध्ये सांगितलंय. दोष आपल्याकडे ठेवायचा नाही कुठला. तो दोष एखादा चुकून माकून झाला असेल तर तो आपल्याकडनं तो राहिला नाही पाहिजे, आपल्या जीव स्वरूपी तो स्वच्छ झाला पाहिजे. आणि म्हणून भटोबास देखील हात जोडून त्यांना प्रार्थना करतात की तुम्ही अवघिया श्री चक्रधराची या धुरा असा. सर्गेस कोण आहात? मागे भटोबासांनी सांगितलेलं आहे की तुम्ही श्री चक्रधर स्वामींनी मला आचार्य केलं म्हणून मी तुमचा गुरु आहे. वाचून तुम्ही सर्व देखील माझ्यासारखे श्री चक्रधरा रायाची या धुरा आहात, धर्माचं नेतृत्व करणारे आहात. तसं आताही तेच म्हणतात की तुम्ही अवघिया श्री चक्रधराची या धुरा असा, त्यांचा पंथ चालवणारे तुम्ही आहात, म्हणजे पंथ पुढे नेणारे तुम्ही आहात. परमेश्वराचं साह्य तर आहेच, पण त्याला धर्माचं आचरण करणारे तुम्ही आहात. तरी मी मागेन ते मज द्यावे, तर तुम्ही जे मी मागेन ते तुम्ही द्याल का मला? आईसे म्हणून अवघे दंडवत घातले. गुरूंना साष्टांग दंडवत घालावेत. गुरु शिष्यांना साष्टांग दंडवत घालत आहेत आणि तेव्हा अवघे गजबजून उभे ठाकले. सगळे गजबजून गडबडून एकदम उभे राहिलेले आहेत. असं आम्हाला आठवतं की आमच्या भालोदला एक सोहळा होता दीक्षेचा आणि त्या निमित्ताने अनेक महंत आलेले होते. त्याच्यामध्ये काय व्हायचं की जेवढे महंत आले तेवढ्यांचे आम्ही गरम पाण्याने पाय साबण लावून पाय सगळे असं स्वच्छ धुवायचे. त्याच्यामध्ये आता गेवराईचे बाबाजी, आशनाख्य बाबाजी आहेत, ते आले. ते पाटावर उभे राहिले. त्यांनी त्यांच्या ज्या वाहना होत्या त्या पाटाच्या खाली काढल्या आणि इकडे तोंड करून त्यांचे पाय आम्ही वगैरे धुतले. आम्ही ग्रस्त होतो त्यावेळेला. आणि बाबांची जी वाहन आहे त्याच्यावर पाणी उडू नये म्हणून एका भिक्षुकांनी त्यांनी ते चप्पल बाबांची उचलून बाजूला ठेवली आणि बाबा पाय धुतल्यानंतर वळले. चप्पल बघितली, चप्पल नाही. ते मंदिरातल्याच गोष्ट होती समजा. तर बाबाने चप्पल कुठे माझी? ते म्हणे बाबा ती चप्पल तिकडे उचलून ठेवली. बाबाने कोणी ठेवली? तर एक भिक्षुक म्हणाली मी ठेवली बाबा. बाबांनी त्यांना दंडवत घातले. अशनाख्य बाबांनी त्यांना दंडवत घातले. बाबा एवढे मोठे, ते भिक्षुक बिचारे एवढे गडबडून गेले की एवढे मोठे बाबा आणि ते दंड घालतात. बाबांना लगेच त्यांनी हे केलं, दंड घालू दिले नाही. परंतु बाबा म्हटले तुम्ही माझ्या चपलेला हात का लावला? म्हणजे तुम्ही भिक्षुक आहात, कोणी ग्रस्तानी उचलला असता गोष्ट वेगळी होती. तुम्ही साधू असून माझी चप्पल तुम्ही उचलली. म्हणजे तो प्रसंग आता ह्या स्मृतीच्या वेळेला आठवतो की स्मृतीच्या वेळेला तो प्रसंग आठवतो की त्या प्रसंगावरून ही स्मृती आठवते की या ठिकाणी भट्टोबास साष्टांग दंडवत घालतायत भक्त जे काही शिष्य वर्ग आहेत त्यांना. आणि ते सगळेजण गजबजून उभे ठाकले, गडबडून सगळे उभे राहिले. कोणाला असं अपेक्षित नव्हतं की भटोबास असं पटकन काही दंडोत घालतील. अवघा म्हटले उठा उठा भटो, मागाल ते देऊन, तुम्ही दंडोत घालू नका, उठा. तोपर्यंत त्यांनी दंडोत एक घातलेला आहे. ते म्हणतात तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू. भटोबास म्हणतात माझं म्हातारदाम आला असे तो विनयोगावा. माझ्याकडे म्हातारदाम आहे, काही द्रव्य माझ्याकडे आहे. साधू संतांकडे जे द्रव्य असतं ते कशासाठी असतं? परमार्गाच्या उपयोगासाठी, म्हणूनच ते असतं. आणि त्यांच्याकडचं द्रव्य हे परमार्गाच्याच उपयोगी जात असतं. तर ते तुम्ही आता काय करा, विनियोगाला न्या. म्हणजे दुष्काळ पण का पडतो आहे की ते जे काही द्रव्य आलेलं आहे, ज्यांचं द्रव्य असेल, मागे पण कोणीतरी आणून दिलं ना द्रव्य, किती वाटे केले ते त्यांनी? 3 वाटे केले. पण नाव काय त्यांचं?
खेई भट सेगावकर त्यांनी ते एक वाटा आणून दिला. आचार्य काय म्हणाले, खाईल माझा मड, म्हणजे परमार्गी उपयोगी लागेल. म्हणजे ज्यांनी ज्यांचं द्रव्य आता उपयोगी लागणार आहे ते कधी लागणार आहे, अडणीच्या क्रियेच्या वेळेला, जेव्हा इथे भरपूर मिळतं है ना. तुम्ही सगळेजण उठ कधी पंगत करत असता, न पाळतात, नवरात्रीत पंगत करायची. पार आमचं ते जेवण करून आमचं पोट बिघडून जातात. आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं त्याच 9 दिवसात पंगत करायची. आणि अजून एक म्हणजे मार्गशीर्ष महिना, बस तेवढा महिना सोडला की नंतर मग आपलं अन्नदान, नंतर मग काही नाही, गपचूप परत वाट बघायची ते नवरात्र कधी येतील आणि तो मार्गशीर्ष कधी येईल. मग एकाच महिन्यात आणि त्या 9 दिवसात सतत हे खा ते खा ते खा ते खा. आणि मग बाकीचे 11 महिने काही साधू लोक जेवत नाहीत का? परमार्गी काही अन्न लागत नाही का? बाकीच्या वेळेला पण लागतं. तुमचं अन्न कधी उपयोगी गेलं पाहिजे, जेव्हा सगळे देतात तेव्हा उपयोगी नाही गेलं पाहिजे. जेव्हा तशी व्यवस्थाच नाहीये अशा वेळेला देवाला सांगितलं पाहिजे, अडणीच्या क्रियेच्या वेळेला, दुकाळी का भुकेल्या अशा वेळेला माझं, अशा वेळेलाही माझं अन्न इतर वेळेलाही आणि अशा वेळेलाही उपयोगी द्यावं. परंतु आपण सगळेजण त्याच वेळेला तुटून पडतो, तसं नाही. या वेळेला देखील अधिक महत्व आहे आणि ह्याच वेळेला महत्व आहे. आता भटोबासांकडे जे म्हातारधाम आलेलं आहे ते ज्यांनीच कोणी दिलेलं असेल त्यांचं ते द्रव्य त्या अडणीच्या क्रियेला, दुकाळी का भुकेल्या या वेळेला, ज्या वेळेला परमार्गाला त्याची खरी गरज आहे अशा वेळेला ते उपयोगी जाणारं अन्न आहे. म्हणजे त्या जीवाची काय कणव असेल हे लक्षात घ्या. आणि भट्टोबासांनी मग सांगितलं की आजी लागून माझी एकी भिक्षा घ्यावी. एक वेळचं अन्न पचन जे मार्गामध्ये होईल. आणि आधीच्या काळामध्ये एकच वेळ भोजन जे जर का मार्गामध्ये पचन जर का झालं, कारण की बघा एखाद्या मार्गामध्ये 100 साधू आहेत, तर 100च्या 100 साधू रोज जर का भिक्षेला गेले तर कसं होईल? म्हणजे अधिकरणांना त्या परिसरातला व्यावहारिक भाग पण लक्षात घ्यावा लागेल. म्हणून सगळे भिक्षेला नाही जाणार, 10-15 साधू भिक्षेला जातील, तेही लांब लांब वगैरे जातील आणि तिकडून भिक्षा आणून बाकीच्यांना थोडी थोडी देतील. दुसऱ्या दिवशी दुसरे 15-10 असं 100च्या 100 सगळे भिक्षेला जाणार नाहीत. आणि म्हणून आधीच्या काळामध्ये समजा की जे अन्न पचन व्हायचं, म्हणजे अन्न पचन म्हणजे तयार होणं, पचन होणं म्हणजे ते पचन होणं ते नाही, पचन तयार होणं म्हणजे जेवण तयार होणं हे दिवसभरामध्ये एकदाच. आम्ही संवत्सरात तर दिवसभरात एकदाच भोजन बनायचं. फक्त भाकरी असेल कमी पडली असेल तर ती परत संध्याकाळी बनल्या जायची. आणि एकी भिक्षा घ्यावी. मग अवघा मानिले, सगळ्यांनी मान्य केलं. मग भटोबास रंधन करविती, स्वयंपाक करायला लावायचे. भिक्षुके भिक्षा नेमू सारिती. भिक्षुके जो रितसर भिक्षा मागायची जी काही विधी आहे ती विधी करून यायची. मग त्याच्यामध्ये किती अन्न येऊ कमी येऊ, मग भटोबासांची एकी भिक्षा घेतली. पण भटोबासांकडनं एकी भिक्षा ते घ्यायचे. एकी पोळी म्हणजे रितसर एक पोळी, वरण असेल, कढी असेल किंवा भात असेल, काही पत्रशाक म्हणजे एखादी भाजी असेल. ऐसी आपुलाली भिक्षा घेऊनी गंगे जेवावया जाते. शोधू यापरी भटोबासांचे द्रव्य उपयोगा गेले. भटोबासांकडे जे काही द्रव्य जमा झालेलं आहे ते सगळं परमार्गी उपयोगी त्यांनी लावलं. तेव्हा सुकाळ झाला. आणि असं करत असताना सुकाळ झालेला आहे म्हणजे दुष्काळ जो आहे तो निघून गेला, चांगला काळ आला. आणि मग नेघती, नंतर मग ते जे काही स्वयंपाक बनवणं वगैरे हा विधी बंद झालेला आहे. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 106 आणि 107 अशा 2 क्रमांकाच्या स्मृतींचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत